एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी जी बुद्धी स्मरे अहर्निशी ती वस्तुगामी. मी प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ओवी जगाची माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीतील 17व्या अध्यायातील ही ओवी आहे. आजचा प्रत्येक कार्यक्रमाच्या मागे निमित्त आजच्या कार्यक्रमाचं निमित्त हा आमचा चालत असलेला वैष्णव मेळावा. वैष्णव मेळाव्यातील वर्ष दुसरे, गेल्या वर्षी पहिला वर्ष आणि हा दुसरा वर्ष आहे. पहिल्या वर्षीची सेवा ही दादाच्या हस्ते उद्घाटन झालं आणि सुरुवात झाली आणि आता हे आम्ही विश्वास केला सगळ्यांनी की आम्ही खूप वर्षी ही दादाने जे लावलेलं रोपट आहे त्याचा मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर करू असं आमची सर्वांची मनातून हेतू आहे आणि ते तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने ते साध्य हो. आणि दादांचा तर आशीर्वाद आहे आणि त्यांच्यासोबत सर्व आमचे गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे. जगदीश बाबा, आबा, आप्पा सर्वांचा खूप आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. म्हणूनच हे आम्ही वृक्ष नामरूपी वृक्ष इथं लावलेला आहे. बघा, महावैष्णव माऊली जगाची माऊली ह्या ओळीमधून आपल्याला काय सांगतात. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी जी बुद्धी स्मरे अहर्निशी ती वस्तुगामी. बघा, सर्वांच्या हृदयामध्ये काय म्हणतात, आपण बुद्धी काय स्मरण करते की मी अनुराधा आहे, मी आबा महाराज आहे, मी जगदीश महाराज आहे, मी अश्विनी महाराज आहे. जे आपण स्वतःची नावं जे ठेवलेली आहेत त्या नावाने आपल्याला ओळख दिलं की ते स्वतः मीच आहे आपण संबोधतो. पण महावैष्णव माऊली आपल्याला काय सांगतात, सर्वांच्या हृदयामध्ये जे तुम्ही मी म्हणून जे नाव घेतल्याबरोबर आवाज येत होतं ते तुम्ही नसून मी स्वतः तुमच्या हृदयामध्ये मी चैतन्य रूपाने नटलेला आहे. सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे. मग बघा, ज्ञानेश्वरी ही 700 श्लोकाची ज्ञानेश्वरी ती प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी लिहिली. पण ती जे 700 श्लोक आहेत ते भगवद्गीतेचे श्लोक आहेत आणि भगवद्गीता ही साक्षात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता आहे कुरुक्षेत्रावरती. अर्जुन हे निमित्त होतं पण जगाचा उद्धारासाठी श्रीकृष्णानं अर्जुनाचं निमित्त साधून जगाला हे ज्ञान दिलं 700 श्लोकामधून आणि ते आपल्याला कळावं म्हणून प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. मग साक्षात भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलं की बाबा रे मी तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. मग आपल्याला ते कळू नाही का हो, आपण फक्त मंदिरापुरतच देव पाहतो. मग माझ्या साधू संतांनी मंदिरात देव नाही असं कधीच सांगितलं नाही. मंदिरातही आहे आणि मंदिराच्या बाहेरही आहे. फक्त आपण त्याला सीमित रूपामध्ये पाहतो, फक्त मूर्तीमध्येच पाहतो. तर देव मूर्तीमध्ये नसून चराचरात देव भरलेला आहे. आपण हरिपाठात म्हणतो भरला घनदाट हरी दिसे. फक्त मनामणीचाच आपला प्रपंच मनामणीचाच ते परमार्थ चाललेला आहे. मनामणीचा व्यवहार कधीच होत नाही. बघा, आपल्याला भूक लागली आणि आपल्या जवळ समोर जर पंचपक्वान्नाचं ताट आणून ठेवलं आणि त्यामध्ये सर्व पदार्थ ठेवलेले आहेत पण आपण एक एक नाव घेतलं, मी जिलेबी खाल्ली, मी शिरा खाल्ला, मी पुरी खाल्ली असं जर नाव घेतलं तर आपलं पोट भरणार आहे का? नुसतं म्हणून नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, एक एक घास करून आपल्या मुखामध्ये घालावं लागेल आणि ते खावं लागेल तरच आपली पोट भरलं आणि आपली तृप्ती होईल. तसं मनामनीचा परमार्थ हा नाही. परमार्थ हा सातत्यात उतरला पाहिजे. फक्त भजन करणं, हरिपाठ म्हणणं, कीर्तन ऐकणं, प्रवचन ऐकणं नव्हे तर मेळावे सुद्धा ऐकून परिवर्तन होणार नाही. परिवर्तनासाठी त्या स्थितीमध्ये आपल्याला जावं लागेल आणि ते जे हृदयामधला देव आहे त्याची ओळख करून घ्यावं लागेल. मग हृदयामधला देव ओळखण्यासाठी काय करावं लागेल तर सद्गुरूचे चरण धरावं लागेल आणि सद्गुरू आपल्याला जीव आणि शिवाची जेव्हा भेट घडवून देतात तेव्हा खरं आपल्याला खऱ्या देवाची ओळख होते. मग गुरु काय करतात आपल्याला, बघा, ज्यावेळेस पहिले वैष्णव हे माझे महादेव होते. महादेवांनी पार्वतीला हे ज्ञान दिलं आणि ती पार्वती मातेनं ते ज्ञान घेतलं. क्षीरसिंधूच्या पलीकडे जाऊन पार्वतीला जेव्हा ज्ञान दिलं तेव्हा पार्वती मातेची अवस्था झाली. तशी आपली ही आज अवस्था होते ते ज्ञान घेतल्यानंतर. पण आपली पण तशी पात्रता पाहिजे तरच आपल्याला गुरु भेटतात. किती जन्मान आपण हे जे परमार्थ करतो हे फक्त पुण्य होतं. परमार्थामुळे पुण्य होतं. बघा काय म्हणतात, जवळी पुण्याची पावटी सरेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोकी. ह्या सर्व गोष्टींना पुण्य होतं. पण ती पुण्य कुठेपर्यंत होतं, आपल्याला स्वर्ग प्राप्त करून देतं. पण मोक्ष पदापर्यंत जायचं असलं, जन्ममरणाचा फेरा जर पार करायचा असेल तर आपल्याला नामच पाहिजे आणि नामानेच आपला जन्ममुक्तीचा फेरा बाद होतो.
तर आमच्यावरती कृपा झाली साधू संतांची आणि ही जी गंगा वाहत आली आमच्या होळीपर्यंत, त्या ज्ञानरूपी गंगेचा आम्हाला अमृत प्यायला मिळालं. त्यामुळे आमच्या जन्ममरणाचा फेरा हा बाद झालेला आहे आणि दादांमुळं आम्हाला हे सगळं ज्ञान मिळालं. आणि खरंच आज दादा नाही, त्यामुळे एवढं वाईट वाटतं की नाही. दादा पण नामरूपाने आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आजही जिवंत आहे आणि सर्वांच्या जवळ त्यांनी आमच्या जवळ बसलेले आहेत. खरंच आई वडील हे फक्त जन्म देतात आणि आपण मरणापर्यंत जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंतच आपला विचार करतात. पण गुरु माऊली मृत्यूच्या पुढे आपला विचार करतात की बाबा रे परत परत जन्माला यायचं, परत परत मरायचं. हे माझ्या ह्या जीवाला दुःख नको हे आणि ह्या जीवाचा जन्ममरणाचा फेरा कसा बाद व्हावा ह्याचा विचार आई वडिलांच्या पुढलाही विचार माझे गुरु करतात. आणि माझ्या गुरूंनी माझ्यावरती कृपा केली आणि मला हे नाम मिळालं आणि ते सर्वांना मिळावं ही माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे की बाबा ठाईचं वैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. फक्त म्हणून होत नाही तर ते सातत्यात उतरवायला पाहिजे आणि ते नाम घ्यायला पाहिजे. नाम घेतलं तरी जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत ह्यांचं काय आहे की आणि ह्या नामामुळे असं काय होतंय असं वाटतं, भीती वाटतं. पण खरंच आलं तिथं आणि ते अमृत पिलं की खरंच बाबा माझ्या जवळ होतं पण मला कळलं नाही. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. बघा तुकाराम महाराज काय सांगतात, कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. सज्जनाच्या हृदयामध्येच देव आहे. हकारवणी सांगे तुका नाम घेता राहू नका. कळकळीने माझ्या साधू संतांनी माऊलीने तुकोबांनी ज्ञानेश्वर नामदेवरायांनी सर्व साधू संतांनी कळकळीने सर्व जगाला उद्धार व्हावा, जगाचा उद्धार पुढे तसे हे जग न देखवे डोळा येतो कळवळा. म्हणून साधू संतांना माझ्या सर्व जगाच्या उद्धारासाठी खूप कळवळ आलेला आहे आणि त्यांनी स्वतःचा जन्म वाहून टाकला. ज्यावेळेस माऊलीने समाधी घेतली तेव्हा लोकांना त्यांचं अस्तित्व कळालं आणि त्या आज समाधीवरती लाखो भाविक दर्शन घेतात, डोकं ठेवतात. आणि आज माऊली माझ्या माऊलींना पोटाची काळजी भरण्यासाठी सुद्धा त्यांना त्यांच्या दारामध्ये जाऊन भिक्षा मागावी लागली, पण ती सुद्धा लोकांनी दिलेली नाही. तसं सत्याला कधीही शेवटपर्यंत त्रास झालेलाच आहे. पण ज्यावेळेस आपण त्या सत्यासाठी झगडतो तर त्याचा शेवट ही सुखकरच होतो. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की नाम घ्या, सर्वजण नाम घ्या. नामच हे खरं परमार्थ आहे. कितीही तुम्ही भजन करा, कीर्तन करा, प्रवचन करा, पण नामाशिवाय कोणाचाच उद्धार नाही. झालेली सेवा सर्व यानंतरची सेवा मनीषाताई